तर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या आता रद्द झालेल्या आहेत, त्यांच्या रजा रद्द झालेल्या आहेत। गणेशोत्सव सध्या सुरू आहे, त्यात मराठा आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालेले आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत आणि सुट्टीवर गेलेले जे पोलीस आहेत त्यांना देखील तातडीने हजर राहावं असे आदेश दिलेले आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रजा या रद्द केलेल्या आहेत। राज्यात सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन यामुळे पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत। सुट्टीवर गेलेले सर्व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू व्हावं असे हे आदेश देण्यात आले आणि मराठा आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आता मुंबईमध्ये आलेले आहेत आणि बंदोबस्तासाठी सध्याची संख्या अपुरी पडतीये, त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याची माहिती कळतीये। मुंबई पोलीस दलातले सशस्त्र पोलीस दल नायगावच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पत्राद्वारे हे आदेश देण्यात आले। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं स्वरूप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलीस असणं हे गरजेचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आल्याची माहिती कळतीये। दरम्यान आंदोलनामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असल्याने मुंबई पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तर मुंबई पोलिसांनी या संदर्भात एक ट्विट केले, पाहूया आपण काय नेमकं ट्विट केलंय। तर मुंबई पोलिसांचं हे ट्विट आहे, मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत। सध्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक आणि वाहनं बाहेरून आलेली आहेत। दक्षिण मुंबईकडे होणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला।